नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकणमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटिल झाली आहे। अशातच बेशिस्त आणि मद्यधुंद चालक वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढवत आहेत। मोठा कंटेनर घेऊन निघालेल्या मद्यधुंद चालकाचे अवजड वाहन चाकणमधील सर्वाधिक वर्दळीच्या तळेगाव चौकात इंधन संपल्यानं बंद पडल्याचा प्रकार सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला। त्यामुळे वाहतूक कोंडीला आयताच हातभार लागला। वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी स्वतः क्रेन मागवली आणि रस्त्यात बंद पडलेले वाहन रस्त्यातून बाजूला काढून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला। पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो। गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून शारदीय नवरात्राच्या 5व्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते। आजचा रंग पांढरा असून हा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो। राजगुरुनगर बँकेच्या महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आज पांढरी वस्त्र परिधान केली होती। कनेरसर येथे पाण्यात बुडालेला चिमुरडा मुलगा पोहायला शिकण्यासाठी गेल्यानंतर सदरचा दुर्दैवी प्रकार घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। वडिलांबरोबर पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या दिवशी समोर आली होती। दुर्वेश संदेश हजारे वय वर्ष 9 असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे। ही घटना खेड तालुक्यातील कनेरसर या ठिकाणी सडक वस्तीवर रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत। महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राजगुरुनगरचे माजी सरपंच शांताराम नथुजी घुमटकर यांना सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई फुले जीवनगौरव समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। मराठी साहित्य मंडळाच्या वतीने तळेगाव दाभाडे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार खेडचे माजी आमदार राम कांडगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। खेड तालुक्यात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रासदांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। आळंदीमध्ये अनिकेत कुऱ्हाडे यांनी भव्य गरबा आणि रासदांडिया आयोजित केलं असून येथे मोठी गर्दी होत असल्याचं कुऱ्हाडे यांनी कळवलं आहे। पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी नियमितपणे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। कंपन्यांच्या सुट्टीच्या वेळी विशेषतः सायंकाळी या महामार्गावर मोठी कोंडी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। रहदारी वाढली की काय स्थिती होते याचा प्रत्यय सातत्याने येत आहे। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिंबळी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा ते तळेगाव चौक, आंबेठाण चौक भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्याने त्रस्त करीत आहे। विविध कारणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे। आज सोमवारी 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 नंतर स्पायसर चौक ते कुरुडी फाटा दरम्यान लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। अशीच स्थिती तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्यावर निर्माण होत आहे। निवडणुकीत आश्वासने देणारे पक्ष आणि विकासाच्या रांगोळ्याची भाषा वापरणारे त्यांचे कर्तृत्ववान नेते या वाहतूक कोंडीकडे सोयीने दुर्लक्ष करत आहेत। केवळ द्रुतगती महामार्ग, एलिव्हेटेड महामार्गाच्या घोषणा होत असल्याचा मागील 20 वर्षांचा येथील जनतेचा अनुभव आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 2018 मध्ये अस्तित्वात आले। त्याच्या इमारतीसाठी जाधववाडी चिखलीतील हक्काची जागा मिळाली आहे। या जागेवर पोलीस आयुक्तालय, निवासस्थान आणि परेड ग्राउंड होणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी अस्तित्वात आले। आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन 6 वर्षे झाली, परंतु आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळालेली नव्हती। सध्या चिंचवड येथील महापालिका शाळेच्या इमारतीत भाडे तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात कामकाज सुरू आहे। ती जागा अत्यंत अपुरी आहे। त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालय, इतर कार्यालय, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थानांसाठी जागा आवश्यक आहे। तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता। त्यानुसार जाधववाडीतील जागा मिळाली आहे। अखेर पोलीस आयुक्त कार्यालय, निवासस्थान आणि कवायत मैदानासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे। या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड, भोसरी MIDC, दिघी, चिखली, निगडी, सांगवी, वाकड, रावेत, खेड तालुक्यातील आळंदी, चाकण, महाळुंगे, मावळ तालुक्यातील देहू रोड, तळेगाव MIDC, शिरगाव, मुळशी तालुक्यातील हिंजवडी या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे। हिंजवडी ठाण्याअंतर्गत पुण्यातील बालेवाडी, म्हाळुंगे, बावधण, सूस आदी गावांचा समावेश आहे। मावळ आणि खेड तालुक्याच्या सीमेवरील सह्याद्रीच्या अतिउंच डोंगर रांगांमध्ये
श्री वर्सुबाई देवी बसली आहे। नवरात्रात तिच्या दर्शनासाठी दोन्ही तालुक्यातून देवीचे भक्त पायी डोंगर चढून जात असतात। देवीच्या दर्शनासोबतच परिसराचे निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याचा अनुभव भाविक घेतात। वर्सुबाईची डोंगररांग म्हणजे एकीकडे वाऱ्याच्या वेगात फिरणाऱ्या पवनचक्की तर दुसरीकडे घनदाट जंगल आणि खोल दऱ्या, औषधी वनस्पती आणि वनसंपत्तीचा खजिना आहे। पूर्वेकडे भामासखेड तर पश्चिमेकडे ठोकळवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृश्य भाविकांना पर्यटनाचा देखील अनुभव देते। खेड तालुक्यातील तोरणे खुर्द गावचे ग्रामदैवत म्हणून श्री वर्सुबाई देवी परिचित आहे। निसर्गरम्य पठारावर बसलेली ही देवी खेड मावळ तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे। हा डोंगर वर्सुबाईचा डोंगर म्हणून ओळखला जातो। मंदिरात शेंदूर लावलेला देवीचा तांदळा आणि चांदीचे मुखवटे आहेत। नवरात्रात येथे घटस्थापना केली जाते। खेड तालुक्यातील देव तोरणे खुर्द, वेल्हावळे, गडद, आंभू, देशमुखवाडी, शिवे वाहगाव परिसरातील स्थानिक देवी भक्तांची येथे दर्शनासाठी वर्षभर ये-जा असते। रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे। राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतलाय। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या सणादिवशी या साडीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला। स्वस्त धान्य अर्थात रेशन दुकानातून आनंदाचा शिधा देणाऱ्या राज्य सरकारने आता राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला। खेड तालुक्यात काही ठिकाणी या साड्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे। मात्र निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटपामुळे महिलांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे। खेड तालुक्यात 3200हून अधिक अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारक आहेत। तालुक्यात या साड्या वाटप सुरू झाल्याचे समजते। खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, रेटवडे, जवळके खुर्द या गावात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा जनसंवाद दौरा झाला। निमगाव, खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, रेटवडी आणि जवळके खुर्द या दौऱ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले। यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वाकी बुद्रुक येथील श्री भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माऊली उर्फ ज्ञानेश्वर टोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। शेतकऱ्यांच्या हिताचे आणि सोसायटीच्या विकासाचे काम प्रामाणिकपणे करणार असल्याचं नवनिर्वाचित चेअरमन टोपे यांनी सांगितलं। हिंदू राष्ट्र सेनेच्या खेड तालुकाध्यक्षपदी नितीन जगनाडे यांची निवड करण्यात आली आहे। नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले। हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या सूचनेनुसार सदरची नियुक्ती करण्यात आली आहे। नितीन जगनाडे यांच्या निवडीचे स्वागत होत आहे। युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून पूर कणेरसर येथील वृद्धाश्रमास विविध वस्तूंचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अंकुश आगरकर यांनी दिली। तोंडावर आलेल्या दसरा सणानिमित्ताने सध्या घरातील कपडे, चादरी, ब्लँकेट्स आदी धुण्यासाठी महिला मंडळी यांची नदीसह ओढ्यावर अशी गर्दी होत असल्याचं चित्र खेड तालुक्यात पाहावयास मिळत आहे। खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा गांधी विद्यालयात महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमास राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आदर्श शिक्षिका मृगजा कुलकर्णी उपस्थित होत्या। खेड तालुक्यातील वाशेरे साबुर्डी या ठिकाणी MI टँक पाझर तलाव सुमारे 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आला होता। त्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सुमारे 650 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे। त्यामुळे येथील शेतकरी समाधान व्यक्त करत आहे। म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले। यांनी या MI टँकचा विषय काढला। दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीला त्याच दरम्यान आले, त्यांच्याकडे त्यांनी निवेदन दिलं। निवेदन ते तसंच राहिलं। नंतरच्या काळामध्ये गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या दरम्यान या जलसंधारण मंत्री किंवा त्या मंत्रालयामधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला 5 कोटी रुपयाची अशा प्रकारची पाण्याचं तळं किंवा MI टँक किंवा छोटे बंधारे बांधण्यासाठी प्रत्येक आमदाराला 5 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला। त्यातल्या काही खासदारांना पण दिला। माझ्या डोक्यात होतं संभाजीरावांचा सातत्यानं पाठपुरावा असायचा।
पण शेवटी हे काम करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेच पुढाकार घ्यावा लागला आणि त्यांच्या प्रयत्नातूनच मला जवळजवळ 36 कोटी रुपये त्या पुलासाठी मिळाले. त्याचं काम करतात PMRDच्या. या भागातले रस्ते आपण अनेक केले. प्रत्येक गावामध्ये जवळजवळ ह्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये काही ना काही निधी टाकण्याचा प्रयत्न केले. समाज मंदिर असेल, कुठे सभामंडप असेल, कुठं काय असेल, हे सगळी कामं आपण करत आलेलो ह्या पुढच्या काळामध्ये. ठीक आहे, निवडणुकीमध्ये पराभव अपेक्षा होती मला की मी निवडून येईल, म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील. पण दुर्दैवाने राजकीय परिस्थिती वेगळी होती, वातावरण वेगळं होतं आणि पराभव जरी झाला तरी मी स्वस्थ बसलो नाही. मी माझ्या माध्यमातून कामं करत राहील आणि या भागामध्ये जे काय प्रश्न असतील, पवन कोकणकर असेल, मी असेल, आम्ही दोघंही, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. भविष्यामध्ये आता मगाशी नाताश्री गडकरींनी सांगितलं की रस्त्याची चाळण झालेली आहे, रस्त्याची अवस्था वाईट आहे, तर ते सुद्धा रस्त्याचा आपण प्रपोजल बघू. मध्यंतरी गेल्या 15 दिवसापूर्वी अजितदादांनी एका रस्त्याचं भूमिपूजन केलं, नारळ फोडला. जवळ 35-40 कोटी रुपयाचा रस्ता होता. तो मंजूर करून मी आणला होता. नितीन गडकरीकडनं, केंद्र सरकारकडनं 2 वेळा गेलो त्यांच्याकडं दिल्लीला. मुख्यमंत्र्यांना फोन करायला लावला. तो रस्ता आळंदी ते मरकळ ते लोणीकर, त्या 20-22 किलोमीटर रस्त्यासाठी 35 कोटी रुपये त्याचं नारळ फोडलं. दुर्दैवानं लोकप्रतिनिधींनी मला बोलवलं पण नाही. काम माझं, मला सांगितलं नाही, निमंत्रण नाही, नाव नाही, पण माझं त्याच्यावरून काही आढळत नाही. लोकांना माहिती आहे की काम कोण करतंय, मंजुरी कोण आणतंय. तर केंद्राचा निधी मुख्यमंत्र्यांना सांगून मी ते पैसे आणले, पण काम होतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. क्रेडिट कोणी घ्या. आता राजकारणाच्या वेगळ्या दृष्टीनं जायला लागलंय. राजकारणाला काही आता आग्यापेक्षा काही राहिलेला नाही आहे. तरी पण विकास हा महत्त्वाचा आहे, लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण सगळेजण कामाचे दिवस असल्यामुळे जरी उपस्थिती कमी असली तरी इथं आलो, आम्हाला बरं वाटलं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.